आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांचा जीवन प्रवास हा खऱ्या अर्थानं प्रेरणादायी असाच आहे। त्यांनी एका छोट्या पानपट्टी म्हणजेच पानटपरी चालकापासून सुरुवात केलेली आज ते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत। त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास हा त्यांची मेहनत, चिकाटी आणि निष्ठा असाच राहिला आहे किंवा तसा आपल्याला दिसत आहे। अण्णा बनसोडे यांचे पूर्ण नाव हे अण्णा दादू बनसोडे। त्यांचा जन्म पिंपरी चिंचवड येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला। त्यांचे सुरुवातीचे जीवन अगदीच साध्या परिस्थितीत गेले। त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहानपणापासूनच कामाला सुरुवात केलेली आपल्याला दिसतं। त्यांनी काही काळ पानपट्टी म्हणजेच पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह केला, परंतु त्यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं आणि आपली मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर आपलं यश मिळवलं। अण्णा बनसोडे यांनी आपल्या राजकीय जीवन प्रवासाला पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक पदापासून सुरुवात केली। 1997 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा निवडून येऊन स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं। या काळात त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक वाढली, ज्यामुळे त्यांना पुढील राजकीय संधी मिळत गेल्या। त्यांनी आपल्या साध्या राहणीमानाने आणि लोकांशी असलेल्या थेट संपर्काने सर्वांची मनं जिंकली। त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि राजकीय आलेख हा नेहमीच उंचावत गेला। 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार झाले। 2014 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, तर 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याने त्यांना पुन्हा संधी मिळाली आणि 2024 मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड मतदारसंघातून हॅट्रिक साधली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून आपली बांधिलकी किंवा आपली निष्ठा त्यांना दाखवून दिली। दरम्यान अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या या यशामागे त्यांचा साधेपणा, लोकांशी असलेली नाते आणि अजित पवार यांच्यावर असलेली अढळ निष्ठा महत्त्वाची ठरलं असल्याचं दिसतंय। एकेकाळी पानपट्टी चालवणारा हा व्यक्ती किंवा माणूस आज विधानसभेत मोठ्या पदावर विराजमान झाला आहे। ही गोष्ट प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची आणि मेहनतीने ते पूर्ण करण्याची प्रेरणा देते अशीच आहे। आमदार अण्णा बनसोडे यांच्या निवडीनंतर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की संविधानाने प्रत्येक सामान्य माणसाला किंवा व्यक्तीला मोठं होण्याचं किंवा स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची संधी दिली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो। अण्णा बनसोडे यांनी हा प्रवास त्यांच्या अथक मेहनतीने, चिकाटीने आणि निष्ठेने प्रामाणिकपणे काम करून केला आहे। हे यश त्यांचेच नाही तर प्रत्येक कष्टकरी माणसाचे आहे। ते या माध्यमातून सर्वांनाच योग्य तो न्याय देतील अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीचे कौतुक करत म्हटलं आहे की यांच्यासारख्या मातेशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे। भारतीय संविधानाच्या सुंदरतेमुळे आज एक चहा विक्रेता पंतप्रधान होऊ शकतो आणि पान विक्रेता विधानसभेचा उपाध्यक्ष बनू शकतो किंवा होऊ शकतो, याची मला खात्री आहे। अण्णा बनसोडे या पदाला न्याय देतील आणि सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे पार पाडतील। त्यांची निवड ही लोकशाहीचे एक प्रतीकच आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की 2019च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांना सुरुवातीला पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं, परंतु पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर तिकीट देण्यात आलं। दरम्यान आमदार बनसोडे हे आपल्या निवडीनंतर भावुक झालेले पाहायला मिळाले। ते यावेळी म्हणाले की मी कधी एक पानपट्टी चालक होतो तेव्हा स्वप्नही पडले नव्हते की एके दिवशी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात उपाध्यक्ष म्हणून काम करील। पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची भूमिका पक्षीय राजकारणापेक्षा मोठी आहे आणि ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन।
माझ्या निवडीमुळे केवळ माझ्या कुटुंबाला नव्हे तर माझ्या समाजाला, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला वाटत आहे की होय, आपल्याला ही संधी मिळू शकते, फक्त मेहनत करण्याची तयारी हवी. असं बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटलेले यावेळी पाहायला मिळाले. म्हणजेच ते एक प्रकारे भावनिक झालेले होते. आमदार बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवडीमागील राजकीय रणनीती समजून घ्यायची असेल तर काही मुद्दे पाहावे लागतील. त्यानंतरच त्यांच्या निवडीमागील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि महायुती सरकार यांचा यामागे नेमका उद्देश काय हे देखील लक्षात येईल. मुद्दा क्रमांक 1, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढवणं. अजित पवारने अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्षपदी पुढे करून महायुतीतील आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना, शिंदे गट हे प्रमुख घटक असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचं स्थान मजबूत करायचं होतं. अण्णा बनसोडे यांच्या निवडीला सर्वांनी पाठिंबा दिल्याने अजित पवारांचं नेतृत्व आणि पक्षाचा प्रभाव अधोरेखित झाला आहे. मुद्दा नंबर 2, सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व. अण्णा बनसोडे हे साध्या पार्श्वभूमीतून आलेले नेते आहेत, सर्वसामान्य आहेत. त्यांनी पानपट्टी चालकापासून ते आमदार आणि आता उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या जवळ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे आहे. ही रणनीती आगामी निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. मुद्दा क्रमांक 3, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य संदेश. अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे निष्ठावान समर्थक कार्यकर्ते मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना जबाबदाऱ्या मिळू शकतात हा संदेश दिला गेला. मुद्दा क्रमांक 4, महायुतीतील संतुलन. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आवश्यक होता. अण्णा बनसोडे यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाठिंबा दिला. ही निवड म्हणजे महायुतीतील एकी आणि सामंजस्याचं असल्याचं दाखवलं गेलं. त्यामुळे सरकारमध्ये कोणत्याच प्रकारचा वाद नसल्याचं देखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला. मुद्दा क्रमांक 5, प्रादेशिक प्रतिनिधित्व. आमदार बनसोडे हे पिंपरी चिंचवड मधून येतात, जो पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आणि शहरी भाग आहे. या भागाचं प्रतिनिधित्व विधानसभेच्या महत्त्वाच्या पदावर येणं ही पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांना संदेश देणारी रणनीती आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचा या भागातील प्रभाव वाढवण्यास मदत होईल. मुद्दा क्रमांक 6, विरोधकांवर मात. विरोधी पक्षांनी या निवडीला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, ज्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. अण्णा बनसोडे यांचा साधा स्वभाव आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे विरोधकांना त्यांच्या विरोधात टीका करण्याची संधी मिळाली नाही. ही रणनीती महायुतीला विधानसभेत एकतर्फी वर्चस्व मिळवून देणारे ठरले असल्याचं देखील म्हटलं जात आहे. एकूणच अण्णा बनसोडे यांच्या निवडीमागील राजकीय रणनीती ही पक्षांतर्गत आणि महायुतीतील प्रभाव वाढवण्यासाठी, सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी होती असं म्हटलं जात आहे. अजित पवारांनी या निवडीद्वारे आपलं नेतृत्व आणि दूरदृष्टी दाखवली आहे, ज्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला आगामी काळात निवडणुकीत होऊ शकतो असं देखील या माध्यमातून दाखवलं गेलं किंवा तसं चित्र रंगवलं जात आहे.